चला, नमस्कार मित्रांनो. आज तुमच्यासाठी मी ॲडमिशन प्रोसेस आणि प्रिफरन्सेस कसे टाकावे यावर एक छोटासा व्हिडिओ तयार करत आहे. चला पहा, ॲडमिशन प्रोसेस आपल्या रँक आल्यानंतर आता एक फॉर्म फिलअपची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे तुमचे क्लिअर असतीलच. ज्यांचे नसतील त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्या, कारण लास्ट डेट लवकरच येत आहे. 20 ऑगस्टपर्यंतच फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. त्यामुळे लास्ट डेटपर्यंत वेट न करता थोडं 4-5 दिवस अगोदर तुमचा फॉर्म फिलअप करून झाला पाहिजे. ओके, चालेल. आज आपण पाहू की फॉर्म फिलअप वगैरे कसं करायचं किंवा प्रिफरन्सेस कसे द्यायचे. मोस्ट इम्पॉर्टंट, फॉर्म सर्वांना फिलअप करता येतो, पण मोस्ट इम्पॉर्टंटली प्रिफरन्सेस कसे द्यावे ते आपण पाहू. अगोदर आपण पाहू की पहा, आपली एक MCR-PG CET 2024 ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. हा नंबर आहे, या ठिकाणी नंबर दिलेला आहे. या नंबरवर किंवा माझ्या नंबरवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲडमिशन घेऊ शकता. सर्व आपल्या प्रिवियस इयर स्टुडंटना तुम्ही आपले रेफरन्सेस पण विचारू शकता, आपला फीडबॅक पण तुम्ही विचारू शकता. फीडबॅक घेऊन ॲडमिशन घ्या. ओके, चालेल. आत्ताच जो रिझल्ट लागला त्यामध्ये आपल्याच क्लासेसचा शुभम पोहेकर ॲग्रिकल्चरमधून 3rd रँक, हॉर्टिकल्चरमधून 1st रँक आणि ABMमधून 1st रँक आलेला आहे. त्याचा सत्कार समारंभ मोठ्या थाटामाटात आपण साजरा देखील केलेला आहे. तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता. ओके, चालेल. आता डॉक्युमेंट्सची लिस्ट पहा. सर्वांचे डॉक्युमेंट्स माझ्या मते तरी आत्तापर्यंत रेडी पाहिजे, पण ज्यांनी सर्टिफिकेट वगैरे काढायला टाकलेले असतील, ज्यांचं नॉन क्रिमिनल एक्सपायर झालेलं असेल, त्यांनी आता नवीन काढायला टाकले असेल, त्यांनी लवकरात लवकर नॉन क्रिमिनल असो, EWS सर्टिफिकेट असो, ज्यांची व्हॅलिडिटी संपते अशा डॉक्युमेंट्स जर का काढायला टाकलेले असतील तर ते लवकरात लवकर तिथून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, चालेल. आता डॉक्युमेंट्सची लिस्ट पासपोर्ट साईज फोटो सर्वांकडे असतो, बरोबर. नंतर कॉपी, सिग्नेचर कॉपी, डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे असते. ते डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असेलच. चला काही लोकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट जर म्हणजे आपण UGला काढलेलंच असेल तेच या ठिकाणी चालून जाते. ओके, नंतर मार्कशीट ऑर ग्रेड कार्ड ऑफ UG डिग्री. आता तुमची डिग्री आत्ताच झालेली आहे म्हणजे तुमची ट्रान्सक्रिप्ट ज्याला आपण म्हणतो ती तुमच्याकडे असेल. ओके, मार्कशीट ऑफ CET एक्झामिनेशनची मार्कशीट तुम्हाला MCRच्या साईटवर भेटून जाईल. तुमचा जर का रोल नंबर आणि पासवर्ड वगैरे टाकला तर तुम्हाला त्याच्यावरून ते तुम्हाला भेटून जाईल. आता नंतर आहे कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट ऑर ट्रान्सफर सर्टिफिकेट. ओके, ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे तुमची TC तुमच्याकडे असेलच, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही. TCचा पण तुम्हाला काही जास्त प्रॉब्लेम जाणार नाही. काही प्रॉब्लेम जाणारे डॉक्युमेंट्स आहेत जवळपास कोणकोणते. कास्ट व्हॅलिडिटीचं कोणाला वाटते की नंतर नॉन क्रिमिनलचं कोणाला वाटते, तर TCचं झालं. नंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असेलच, तुम्ही UG लेवलला पण कास्ट सर्टिफिकेट दिलेलं असेलच. ओके, नंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट SC कास्ट असेल, ST कास्ट असेल, VJ, NTB, NTC, NTD, OBC आणि SBC या सर्वांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. चालेल. नंतर आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यूड ऑन नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आपल्याला माहिती आहे की 3 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते. 3 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते. तर त्याची व्हॅलिडिटी पाहायची डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्मपर्यंत आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल. जनरली 3 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असते. म्हणजे 1 एप्रिल 2021च्या नंतर जर का तुम्ही काढलेला असेल तर 2024पर्यंत 31 मार्च 2024पर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते. चालेल, म्हणजे याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. 2021च्या नंतरची तुमची नॉन क्रिमिनल पाहिजे. नंतर EWS सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे, तहसीलदारांनी दिलेलं EWS सर्टिफिकेट. जे विद्यार्थी बिलॉंग्स टू EWS कॅटेगरी, ओके, EWS कॅटेगरीशी जे बिलॉंगिंग करतात त्यांच्यासाठी हे कंपल्सरी आहे. ओके, तुम्हाला जर का EWSमधून रिझर्वेशन घ्यायचं असेल तर चालेल. आता कोणाचे वडील फ्रीडम फायटर जर का असतील तर त्यांना सेपरेट स्पेशल रिझर्वेशन असतात, तर मग त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल. नंतर परत आहे की सर्टिफिकेट ऑफ डिफेन्स पर्सनल जर का असेल, नंतर इश्यूड बाय जिल्हा सैनिक वेलफेअर ऑफिसर, म्हणजे जर का डिफेन्स पर्सनल असतील तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे जर का असेल तर त्याचेसुद्धा स्पेशल रिझर्वेशन्स आहेत. आता PH जर का असेल, कोणी फिजिकली हँडिकॅप जर का असेल, कोणाकडे सर्टिफिकेट असेल, ओके, तर त्याचंसुद्धा सर्टिफिकेट तुम्ही जोडणं आवश्यक आहे, कारण त्याचेसुद्धा रिझर्वेशन असतात. ओके, नंतर सर्टिफिकेट प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, कोणाची शेती जर का म्हणजे कोणाकडे धरणग्रस्ताचं सर्टिफिकेट असेल तर त्याचे सुद्धा
त्याचे सुद्धा तुम्हाला रिझर्वेशन भेटेल, बरोबर. आणि सर्टिफिकेट असेल तर आवर्जून जोडा. हे सर्टिफिकेट यापैकी कोणतं तरी सर्टिफिकेट जर का असेल तर आवर्जून जोडा, म्हणजे तुम्हाला नंबर लागायला खूप सोपं जाईल. ओके. नंतर सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चरिस्ट. ॲग्रिकल्चर आपलं सर्वांचा ॲग्रिकल्चरिस्ट जवळपास असतेच. काही लोकांकडे ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट नसते, तर त्यांनी ज्यांच्याकडे ॲग्रिकल्चर म्हणजे जमीन आहे, त्यांनी जे शेती आहे, त्यांनी ॲग्रिकल्चरिस्टचं सर्टिफिकेट काढून घेणं खूप गरजेचं आहे. नंतर NCC और सी सर्टिफिकेट. पहा NCCचं जर का सर्टिफिकेट असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही जोडू शकता, त्याचे सुद्धा मार्क्स भेटतात आपल्याला. ओके, चालेल. पहा नंतर आता हे एवढे स्पोर्ट्स दिलेले त्यांनी स्टुडंट वेलफेअर ऑफिसरनी साईन केलेले असतील, आणि त्यातलं जर का कोणतं यापैकी जर का तुमच्याकडे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता. नंतर आहे सर्टिफिकेट ऑफ डिबेट एसे इलोकेशन कॉम्पिटिशन, बरोबर. पहा डिबेट एसे आणि इलोकेशन कॉम्पिटिशनचं जर का सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, पण यावर एक गोष्ट लक्षात ठेवा. पहा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, कॉलेज और स्टेट लेवल, नॅशनल इंटरनॅशनल लेवल, पण साईन कोणी केलेले पाहिजे? डायरेक्टर ऑफ स्टुडंट वेलफेअर आणि वेलफेअर ऑफिसर यांनी जर का त्यांना इश्यू केलेला असेल तर ते तुमच्या कामात येते. नंतर NSS सर्टिफिकेट. आता NSS सर्टिफिकेट पहा, आपला 7 दिवसाचा कॅम्प असतो, बरोबर. 7 दिवसाचा NSS कॅम्प असतो, तर त्याचं सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांकडे असेल, ओके, किंवा स्पेशल कॅम्प जर का काही असतील NSSने ऑर्गनाईज केलेले, त्याचं सर्टिफिकेट जर का तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही जोडू शकता. त्याला आपल्याला मार्क्स आहेत 0.12. ओके. मॅक्झिमम तुमचे मार्क 0.25 पर्यंत वाढू शकतात. किती वाढू शकतात? 0.25 पर्यंत तुमचे मार्क्स हे वाढू शकतात, बरोबर. म्हणजे तुमच्याकडे सर्वच जर का असेल पण तुमचे मॅक्झिमम मार्क्स हे 0.25 पर्यंतच वाढू शकतात. नंतर काय? नंतर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. म्हणजे जर का तुम्ही कुठे एम्प्लॉईड असाल, हे तर तुमचं नसेलच, पण एम्प्लॉईड जर का असाल तर त्या ठिकाणून तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागेल. सेल्फ डिक्लेरेशन लेटर अपेंडिक्स डी मध्ये तुमचं सेल्फ डिक्लेरेशन असते, जे की नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. फुल नोटिफिकेशन जे आहे MCRPG CT ॲडमिशन 2024-23, तर त्यामध्ये तुम्हाला अपेंडिक्स डी भेटेल, बरोबर. मग त्याचं ते तुम्हाला कन्फर्मेशन द्यावं लागते, सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागते. नंतर अपेंडिक्स F आहे, सेल्फ अंडरटेकिंग दिलेलं आहे त्यामध्ये, की त्यामध्ये हात साबणाने वगैरे धुता का, असं फॅमिली मेंबर किती वगैरे याचं एक डिटेल्स असते, ते दिलेलं आहे त्या ठिकाणी. तर त्या अपेंडिक्स F पण तुम्ही पाहू शकता, ते पण इझी आहे, नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे. हां, हे कोणाकडे नसेलच मला आय थिंक, पण चला नेक्स्ट आहे आपलं. चला आता पहा सब्जेक्ट कोड आणि कॉलेज प्रिफरन्सेस टाकायचे कसे. आता पहा या ठिकाणी तुम्ही पहा, लक्षात घ्या की या ठिकाणी सब्जेक्ट कोड दिलेले आहेत आणि या ठिकाणी कॉलेज कोड दिलेले आहेत, बरोबर. या ठिकाणी सब्जेक्ट कोड आहेत आणि या ठिकाणी कॉलेज कोड आहेत. पहा आता हा इथे दिलेला आहे त्यांनी 20/2/19 कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर MSc PGI अकोला. आता हा कशाचा? हा झाला कॉलेज कोड, म्हणजे PDKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचा हा कॉलेज कोड आहे. आणि या ठिकाणी सब्जेक्ट कोड दिलेले आहेत तुम्हाला. या ठिकाणी काय दिलेले आहेत? सब्जेक्ट कोड दिलेले आहेत. मग अगोदर तुम्ही कॉलेज कोड टाकायचा, मग त्या ठिकाणी तुमची युनिव्हर्सिटी येऊन जाते, बरोबर. युनिव्हर्सिटी टाकायची, सब्जेक्ट कोड कॉलेज कोड टाकला की नंतरचे सब्जेक्टचे कोड त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. सब्जेक्टचे कोड टाकताना लक्षात ठेवायचं की प्रिफरन्सेस त्या ठिकाणी सब्जेक्ट आला की नाही. तुमची युनिव्हर्सिटी आली, नंतर सब्जेक्ट कोड टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा सब्जेक्ट आला की नाही ते चेक करायचं. नंतर तुम्ही ते वरती किंवा खाली तुमच्या इच्छेनुसार घेऊ शकता, बरोबर. त्या ठिकाणी एकदा चूज केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन असते फ्लिपचं, बरोबर. फ्लिपचं ऑप्शन त्या ठिकाणी असते, तुम्ही ते फ्लिप पण करू शकता, खाली वरती तुमच्या मनाने प्रिफरन्सेस अशा प्रकारे टाकू शकता, बरोबर. आता बघा या ठिकाणी जर का विचार केला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरल MSc पुणे, ओके. आता या ठिकाणी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा कोड दिलेला आहे 20/22/015, बरोबर. युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली की नंतर कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा सब्जेक्ट कोड टाकल्यानंतर तुम्ही प्रिफरन्सेस टाकू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅक्झिमम कितीही प्रिफरन्सेस तुम्ही टाकू शकता, मॅक्झिमम कितीही प्रिफरन्सेस तुम्ही तुमच्या मनाने टाकू शकता, ओके. आणि आता पहा लक्षात घ्या, परत काय करायचं तुम्हाला. आता परत एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रिफरन्सेस टाकताना कोणते फॅक्टर कन्सिडर करायचे. म्हणजे प्रिफरन्सेस जर का तुम्ही टाकत असाल तर त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे. जर का आपण सीट्सचा विचार केला तर जवळपास 800च्या आसपास सीट्स असतात, ओके. MSc साठी 800च्या आसपास जर का सीट्स असतील तर त्या ठिकाणी तुम्ही प्रिफरन्सेस टाकताना कसे टाकले पाहिजे. सपोज एखाद्या विद्यार्थ्याची रँक आहे, सपोज आता सिरियल नंबरनुसार त्याची रँक आलेली आहे, सपोज, ओके. सिरियल नंबरनुसार त्याची रँक आलेली आहे, सपोज 323, ओके. 323 रँक आलेली असेल आणि तो मेल असेल आणि सपोज
बिलोंग्स टू ओबीसी कॅटेगरी तो असेल. ओके, आपल्याला कन्सिडर कोणकोणते फॅक्टर करायचे आहेत लक्षात ठेवा. सिरियल नंबर त्याचा सध्याचा काय आहे, तो सिरियल नंबर. सध्या रँक कन्सिडर करायची नाही, काय कन्सिडर करायचं, सिरियल नंबर कन्सिडर करायचा. नंतर तो मेल आहे, ओबीसी आहे आणि कोणत्या युनिव्हर्सिटीचा आहे. बरोबर, आता सपोज तो पीडीकेव्ही युनिव्हर्सिटीचा आहे. बरोबर, मग आता सध्या आपली फायनल मेरिट लिस्ट लागलेली नाहीये. बरोबर, फायनल मेरिट लिस्ट लागलेली नाहीये. फायनल मेरिट लिस्ट कधी लागेल, आता तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल. ओके, त्यामध्ये तुमचा फायनल रँक आपल्याला कळेल, फायनल रँक किती आला आपल्याला ते कळेल. मग आता सपोज तुमची 323 रँक आहे, तर आपण एक समजू की आपले CGPA NSS सर्टिफिकेट हे ॲड करून आपली रँक एकतर काय होईल, 300च्या साईडला जाईल किंवा मग 350च्या साईडला जाईल. बरोबर, एकतर व्हॅरी होईल, 25 समोर जाईल किंवा 25 मागे जाईल किंवा 50 समोर येईल 50 मागे जाईल, अकॉर्डिंग टू रँक तुमचं ते डिपेंड करेल. बरोबर, मग आपण काय करायचं की 300 ते 350च्या दरम्यान मागच्या वर्षीचा फर्स्ट म्हणजे जो राऊंड लागलेला आहे, अलॉटमेंट जे झालेले आहे मागच्या वर्षीची, तर त्यानुसार आपण चेक करायचं की पीडीकेव्हीचा विद्यार्थी, पीडीकेव्ही युनिव्हर्सिटीचा असलेला विद्यार्थी ज्याची रँक 300 ते 350 दरम्यान किंवा 280 ते 370च्या दरम्यान, पीडीकेव्ही युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा मेल हा, याला कोणतं डिपार्टमेंट आणि कुठे भेटलं हे आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे. बरोबर, ते सर्व तुम्ही लिहून घ्या. सपोज आता एखादा MPKVचा विद्यार्थी आहे ज्याची रँक आहे 250. बरोबर, मग या विद्यार्थ्याने काय करायचं, 200 ते 300, बरोबर, 200 ते 300 या दरम्यान MPKVचा असलेला विद्यार्थी, MPKVचा असलेला विद्यार्थी आणि मेल असलेला विद्यार्थी. बरोबर, आणि परत MPKVचा असणारा मेल असलेला आणि 200 ते 300च्या दरम्यान रँक असलेला विद्यार्थी, त्याला कोणतं मागच्या वर्षी कोणतं कॉलेज भेटलं हे आपल्याला सर्च करायचं आहे, कोणतं डिपार्टमेंट भेटलं हे आपल्याला सर्च करायचं आहे आणि ते तुम्ही लिहून ठेवायचं आहे. म्हणजे यावरून एक आपल्याला प्राथमिक अंदाज येऊन जाईल की आपल्याला म्हणजे या रँकवर, या आपलं मागच्या वर्षी सुद्धा एका विद्यार्थ्याची रँक एवढी होती आणि त्याला त्यावर MPKV युनिव्हर्सिटीचा असताना त्याला या रँकमध्ये ही युनिव्हर्सिटी भेटली आणि हा सब्जेक्ट भेटला आणि हे कॉलेज भेटलं, असा आपल्याला प्राथमिक अंदाज येऊन जाईल. मग यावरून आपण काय करू की त्यानुसार आपण आपले प्रिफरन्सेस चूज केले पाहिजे. बरोबर, त्यानुसार आपण आपले प्रिफरन्सेस चूज केले पाहिजे. फायनल मेरिट लिस्ट तुमची आलेली नाही आहे सध्या. हे जे आलेले आहेत हे काय तुमच्या ह्या रँक दिलेल्या आहेत, पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल या ठिकाणी की एकाच रँकवर बरेच विद्यार्थी आहेत. बरोबर, एकाच रँकवर बरेच विद्यार्थी आहेत. मग आता फायनल मेरिट लिस्ट जेव्हा तुम्ही हा फॉर्म भराल, NSS सर्टिफिकेट आणि तुमचे UGचे मार्क्स म्हणजे CGPA याचा ॲडिशन होऊन तुमचे फायनल मेरिट लिस्ट येईल आणि ती तुमची फायनल रँक असेल. बरोबर, ती तुमची फायनल रँक असेल. मग फायनल रँक आपल्याला इम्पॉर्टंट असते आपल्याला कॉलेज भेटण्यासाठी. बरोबर, ती रँक आपल्याला खूप महत्त्वाची असते कॉलेज भेटण्यासाठी. बरोबर, पण जनरली विद्यार्थ्यांनी काय करायचं, फॉर्म भरून घ्या. कारण फॉर्म जर का भरला तर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी सुद्धा इलिजिबल असता. बरोबर, स्पॉट राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल असता. सपोज काही कारणास्तव काही विद्यापीठाच्या वॅकन्सी खाली राहिल्या, थर्ड राऊंडला सपोज राऊंड झाले सर्व आणि काही विद्यार्थ्यांचा जर का डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम आला, काही विद्यार्थी ॲडमिशन कॅन्सल करतात, फॉर्म भरून घेतात पण नंतर ॲडमिशन कॅन्सल करतात. मग ती कोणतंही रिझन असो, त्यांचं फॅमिली रिझन असो किंवा पैशाचं रिझन असो, त्यानुसार ते काय करतात, ॲडमिशन कॅन्सल केली तर काही वॅकन्सी शिल्लक राहतात. मग काही वॅकन्सी जर का शिल्लक राहिल्या तर स्पॉट राऊंडसाठी ते काय करतात, ओपन करतात आणि स्पॉट राऊंडमधून तुमची ॲडमिशन होऊ शकते जर का तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर. पण जर का तुम्ही फॉर्म भरलेला नसेलच तर तुम्ही स्पॉट राऊंडसाठी पण इलिजिबल राहत नाही. बरोबर, स्पॉट राऊंडसाठी पण इलिजिबल राहत नाही. सध्या तुम्ही जे पर्सेंटेज काढता त्याचं कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल, म्हणजे 70-30चं जे तुम्ही कॅल्क्युलेशन करता ते तुम्ही नाही केलं तरी चालेल. पण जनरली माझ्या मते जे मी सांगितलं की त्या रँकच्या दरम्यान कोणाला कोणतं कॉलेज भेटलं आणि कसा प्रिफरन्स दिला होता, त्याने कसा प्रिफरन्स दिला होता हे तर तुम्हाला कळणार नाही, पण त्या रँकच्या दरम्यान 200 ते 250 किंवा 200 ते 300च्या दरम्यान त्या मुलाला कोणतं कॉलेज, कोणती युनिव्हर्सिटी आणि कुठे भेटलं हे चेक करायचं. बरोबर, आता सपोज एखाद्या मुलीची रँक आहे 159. बरोबर, 159 रँक आहे आणि MPKV युनिव्हर्सिटीची ती विद्यार्थिनी आहे. बरोबर, म्हणजे ती फिमेल कॅटेगरीची आहे. फिमेल रिझर्वेशन परत सेपरेट असते. बरं का, फिमेल रिझर्वेशन परत सेपरेट रिझर्वेशन असते. ओके, MPKVची विद्यार्थिनी आहे, तिची फायनल मेरिट लिस्टमध्ये रँक होती 159. MPKV युनिव्हर्सिटी आहे, फिमेल आहे. बरोबर, मग आता तिने चेक करायचं की 120 ते 190 किंवा 170 आपण
फायनल मेरिट लिस्ट मध्ये या सिरियल नंबरनुसार तुमची रँक एकतर मागे जाईल किंवा पुढे येईल, म्हणून मी हे व्हॅरी घेत आहे खूप मोठं बरं का. हे कशासाठी घेत आहे, तुमची फायनल मेरिट लिस्टमध्ये रँक आता एकतर मागे जाऊ शकते किंवा पुढे जाऊ शकते अकॉर्डिंग टू युअर CGPA. तुमच्या CGPAनुसार ती रँक व्हॅरी होईल. तुमच्याकडे NSS सर्टिफिकेट आहे का त्याच्यानुसार ती व्हॅरी होईल. तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट आहे का त्यानुसार ती रँक व्हॅरी होणार आहे. म्हणून आपण 159 तुमचा सिरियल नंबर जरी असेल तरी त्यामध्ये आपण थोडं व्हॅरी घेतलेलं आहे अगोदर आणि मागे दोन्हीकडे सुद्धा. आता 159 तिची फायनल मेरिट लिस्ट रँक होती. MPKV युनिव्हर्सिटीची ती विद्यार्थिनी आहे, फिमेल आहे बरोबर. मग आता या रँकवर किंवा या रँकच्या दरम्यान अशी कोणती मुलगी आहे मागच्या वर्षीच्या लिस्टमध्ये MPKV युनिव्हर्सिटीची, तिला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे. सपोज तिला भेटलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे भेटलेलं आहे बरोबर, पुणे भेटलेला आहे आणि ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट सपोज तिला भेटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की 120 ते 190 जर का यामध्ये जर का रँक असेल तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे भेटण्याचे चान्सेस आहे. एक प्राथमिक अंदाज आपल्याला या ठिकाणी येऊन जातो. त्या ठिकाणी येऊन जातो. मग तुम्ही प्रिफरन्सेस टाकताना तुम्हाला जर का राहुरी पाहिजे असेल, मोस्टली प्रिफरन्स मुलांचा असतो राहुरी बरोबर. राहुरी मोस्टली लोकांचा म्हणजे काय असतात प्रिफरन्सेस असतो. तर त्या विद्यार्थिनीने जर का मायनरपासून सुरुवात केली, तुमचे रँक जर का टॉपमध्ये असेल तरच तुम्ही राहुरीसाठी जर का ट्राय करत असाल तरच तुम्ही काय करायचं, मेजरपासून सुरुवात करायची बरोबर. तशी तर आपण गॅरंटी देऊ शकत नाही, तशी गॅरंटी कोणीच देऊ शकणार नाही तुम्हाला की तुमची 10 रँक आहे आणि तुम्हाला राहुरी GPB डिपार्टमेंट भेटेलच असं. तसं काही नसते. अकॉर्डिंग टू सर्क्युलर जसं फिरते, सर्क्युलर म्हणजे फर्स्ट राऊंडला सर्क्युलर जसं फिरलं ओके, नंतर फर्स्ट राऊंडला सर्क्युलर जसं फिरलं नंतर सेकंड राऊंडला सर्क्युलर फिरते. या अकॉर्डिंग टू सर्क्युलर त्याला बऱ्याच गोष्टी फॅक्टर करतात. एकतर कॅटेगरी ओपन आहे, OBC आहे, EWS आहे ओके, EWS आहे, SC आहे, ST आहे, नंतर SBC आहे बरोबर, NT आहे बरोबर. मग आता हे कशावर डिपेंड असते की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमच्या समोर किती विद्यार्थी आहेत, तुमच्या समोर किती विद्यार्थिनी आहेत यावर डिपेंड करते बरोबर. यावर डिपेंड करते की तुम्हाला डिपार्टमेंट भेटेल अथवा नाही ओके. मग आता हे झालं सर्व कॉलेज प्रिफरन्सेस कसे टाकायचे, काय कोणतं तुम्हाला स्टडी करायचं आहे, कशाचं ॲनालिसिस करायचं आहे. एक दिवस ॲनालिसिसला गेला तरी चालेल, पण लिहून घ्या की काय कोणते प्रिफरन्सेस कसे टाकायचे, कसं ॲनालिसिस आपल्याला करावं लागेल. हे तुम्ही जर का लिहून घेतलं तर एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल की आपल्याला डिपार्टमेंट कोणतं भेटू शकते आणि आपण कोणतं टाकलं पाहिजे बरोबर. जर का काहीही प्रॉब्लेम आला तुम्हाला ओके, काहीही प्रॉब्लेम जर का आला प्रिफरन्सेस वगैरे टाकताना तर माझा नंबर आहे तुमच्याकडे 9657451169. मला कॉन्टॅक्ट करा किंवा कोंगे सर आहेत ओके, अक्षय मिरगोडे सर आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेले आहेत नंबर वगैरे सर्व. तर तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ओके. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट प्रिफरन्सेस कॉलेजेस. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्म भरताना चुकी होऊ देऊ नका. फॉर्म भरताना मिस्टेक अवॉइड करा. मागच्या वेळेस एका मुलीने फॉर्म भरण्यातून मिस्टेक केला, नंतर 3 राऊंडमध्ये नंबर लागला नाही ओके. काय झालं, राऊंडमध्ये नंबर लागला नाही, मार्क्स चांगले होते पण फॉर्म भरलेला असल्यामुळे स्पॉट राऊंडसाठी इलिजिबल होती. मग स्पॉट राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं. मग कसं होते की जर का तुम्ही फॉर्म भरताना मिस्टेक केली, एक दिवस लेट भरला तरी चालेल, पण पूर्व इन्फॉर्मेशन घेतल्याशिवाय अगोदर सर्व इन्फॉर्मेशन घ्या फॉर्मविषयी, ॲनालिसिस करा आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे काय. यदा कदाचित जर का कोणाकडून मिस्टेक झालीच ओके, तर MCRला कॉल करूनच MCRला कॉल करायचा आणि त्याच्यानंतरच डिसाईड करायचं की समोर काय करायचं. लगेच तुम्ही फॉर्ममध्ये चुकी झाली तर तुमच्या मनाने काहीही करू नका. MCRला कॉल करायचा आणि नंतर त्यावर निर्णय घ्यायचा ओके. फॉर्म भरताना मिस्टेक करू नका. सिली मिस्टेक होतात, छोटी मिस्टेक असते, पण तुमची लाईफ म्हणजे तुमची एवढी मेहनत पण कामातून घालू शकते. अभ्यास करणं जेवढं इम्पॉर्टंट आहे रिझल्ट येण्यासाठी, तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी आहेत प्रिफरन्सेस भरताना, फॉर्म भरताना. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा ओके, काळजीपूर्वक फॉर्म भरा. सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स वगैरे सर्व रेडी ठेवा. गॅप ज्यांचा असेल ज्यांनी गॅप पडलेला आहे त्यांनी गॅप सर्टिफिकेट काढून घेणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे ओके. गॅप सर्टिफिकेट त्यांनी काढून घ्यायचं आहे. तुम्हाला तहसील ऑफिसमधून तुम्हाला गॅप सर्टिफिकेट 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला ते काय करून देतील, ॲफिडेविट करून देतील ओके. मग तेवढं गॅप सर्टिफिकेट एकदा काढून घ्या आणि काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता.
फक्त चुकी होऊ देऊ नका. ओके, ठीक आहे. अजून काही जर का प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटू आपण नेक्स्ट टाइम. ओके, थँक्यू.